नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत ज्याच्या आधारे आपण काल थोडासा लाईटच्या थिअरीबद्दलचा पार्ट आपण एक्सप्लेन केला. हायगन्स-लिओ थिअरी ऑफ लाईट जी होती, जी आपण कालच्या पिरियडला एक्सप्लेन केली, त्याच्याबद्दलचं एक प्रिन्सिपल जे आहे ते आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचं. ओके, हायगन्स-लिओ थिअरी ऑफ लाईट मध्ये आपण काय बघितलं की लाईट रे जी असते, लाईट वेव्ह जी असते, त्या लाईट वेव्हचं नेचर हे लॉन्जिट्युडिनल टाईप मध्ये असतं. परत लाईटच्या ज्या कलरच्या प्रॉपर्टी असतात किंवा लाईटचं सेन्सेशन आपल्याला केव्हा होतं की जेव्हा त्या लाईटची वेव्ह आपल्या डोळ्यात जाते त्यावेळेस आपण सेन्स करतो की लाईट त्या ठिकाणी प्रेझेन्स आहे. परत लाईटचा जो कलर आहे तो नेमका कशामुळे, तर डिफरंट वेव्हलेंथ प्रोड्यूस डिफरंट कलर ऑफ लाईट. त्याच्यानंतर लाईटचं रिफ्लेक्शन होतं, रिफ्रॅक्शन होतं, आणि स्पीड बद्दलच्या क्वांटिटी बद्दल आपण हायगन्स-लिओ थिअरी ऑफ लाईट मध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण ते एक्सप्लेन केलं. ओके, त्याच्यानंतर आपण वेव्ह फ्रंटचा एक कन्सेप्ट बघितला आणि तो वेव्ह फ्रंटचा कन्सेप्ट ह्या ठिकाणी आपल्याला थोडासा तो एक्सप्लेन करायचा आहे. वेव्ह फ्रंटचा कन्सेप्ट बघत असताना आपण असं म्हटलं की एखादी सोर्स, लाईट सोर्स जो आहे तो आपण घेतला. लाईट सोर्स जो असतो तो ज्या वेळेस लाईट रेज ह्या ऑल डायरेक्शनने एमिट करतो, एमिट केल्यानंतरची प्रोसेस जी आहे ती आपण टोटल लास्ट पॉइंट्स जे असतात ते आपण ह्या ठिकाणी घेतो आणि त्या पॉइंटला आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. ओके, चार्ज डायरेक्शन मी या ठिकाणी घेतोय, बाकीची जी स्पेस आहे त्या ठिकाणी पण लाईट रेज असतील हे तुम्ही गृहीत धरून चाला. डायग्राम थोडीशी कॉम्प्लिकेटेड होणार नाही या हेतूने मी चार्ज डायरेक्शन या ठिकाणी घेतलेले आहे. हे जे लास्ट पॉइंट आपण जोडलेले आहेत हे लास्ट पॉइंट जे असतात ते एका स्पेस मध्ये असतात. एका स्पेस मध्ये याचा अर्थ की ते व्हायब्रेटिंग किंवा डिस्टर्ब स्टेज मध्ये जे आहेत किंवा व्हायब्रेटिंग पोझिशन मध्ये जे आहेत आणि ते पॉइंट आपण एकाच लाईन वरती ते जोडतो. डेफिनेशन डिफाइन करताना आपण काय म्हटलं की लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर इन सेम फेज रीच सायमल्टेनियसली लाय ऑन द सिंगल लाईन. म्हणजे एकाच लाईन वरती या ठिकाणी लोकेशन त्यांचं आहे, त्यांची फेज जी आहे सर्व पॉइंटची ती एकच आहे. परत एकाच वेळेस ते रीच सायमल्टेनियसली हा शब्द त्या ठिकाणी याच्यासाठीच आहे की सर्वचे सर्व पॉइंट्स जे आहेत ते म्हणजे ह्या लाईन वरती आता ज्या वेळेस समजा या पॉइंट पासून ती लाईट रे जाते, जेवढा वेळ ह्या पॉइंट पर्यंत पोहोचायला लागेल तेवढाच वेळ त्या रेला इकडे पोहोचायला लागेल, म्हणून त्या ठिकाणी रीच सायमल्टेनियसली हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतोय. जेवढा वेळ इकडे लागेल तेवढाच वेळ हा खालती लागेल, जेवढा वेळ खालती लागेल तेवढाच वेळ हा इकडे लागेल. म्हणजे सर्व डिस्टन्स ट्रॅव्हलिंग जे असतं लाईट वेव्हचं, लाईट रेचं सर्व बाजूने ते सारख्याच डिस्टन्स ते ट्रॅव्हल करतात, पण त्यासाठी लागणारा वेळ पण जो आहे चारही बाजूने किंवा जेवढ्या साईड्स तुम्ही घेतात तेवढ्या सर्वांना तो वेळ जो आहे तो सारखा लागेल. आता याच्यामध्ये थोडीशी अरेंजमेंट एक करा. समजा आपण सर्कल त्या ठिकाणी घेतो, नेमकं ह्या ठिकाणी ह्या पॉइंट पासून म्हणजे सेंटर पॉइंट पासून तर एंडिंग पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे म्हणजे पूर्णपणे हे डिस्टन्स किती, हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर जर कालच्या लेक्चरला आपण ते राहून गेलं कारण वेळ आपल्याकडे तेवढा नव्हता. आजच्या लेक्चरला आपण जे डिस्टन्स जे ते नेमकं काय आहे आपण बघू. म्हणजे त्या वेव्ह फ्रंटची इनडायरेक्टली रेडियस जी आहे ती आपण कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकतो. ओके, टोटल पार्टला आपण वेव्ह फ्रंट म्हणतो, पण वेव्ह फ्रंटची जी रेडियस आहे किंवा रेडाय आहे ती आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. नेमकी ती कशी, आता डिस्टन्स जे आहे ते आपल्याला माहिती की त्या ठिकाणी रेडियस म्हणजे पूर्णपणे सेंटर पॉइंट पासून जो सर्कम्फरन्सच्या ठिकाणी आपण सर्क्युलर ऑर्बिटचे काढलेले तेवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस ती असते, पण तिची व्हॅल्यू नेमकी किती, तर ह्या सोर्स पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी त्या लाईट सोर्सचा किंवा त्या लाईट रेचा असणारा स्पीड तो आपण व्ही ने दाखवलेला आहे, आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम व्ही इंटू टी एवढी वेव्ह फ्रंटची जी रेडियस आहे. जी कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला समजा असं व्हीटी त्या ठिकाणी आलं तर नेमकं ते काय लिहायचं किंवा तो नेमकं व्हॅल्यू ती काय, तर ती त्या वेव्ह फ्रंटची रेडियस आहे हे समजून चला. म्हणजे वेव्ह फ्रंटची रेडियसची व्हॅल्यू किती आली तर व्ही टी, म्हणजे एक स्पेसिफिक इक्वेशन त्या ठिकाणी रेडियस ऑफ वेव्ह फ्रंटचं तुम्हाला जर विचारलं की कशा पद्धतीने ते येऊ शकतं किंवा ती अमाऊंट काय आहे, क्वांटिटी काय आहे, तर ते ह्या वेळेने तुम्ही समजून चाला की तिथं व्ही आणि टी हे का घेतले. तो एक प्रोडक्ट आहे, रेडियस ती आहे वेव्ह फ्रंटची रेडियस ती आहे तर ती व्ही इंटू टी अशा पद्धतीमध्ये ती आहे. व्ही या ठिकाणी लाईट सोर्सचा किंवा त्या लाईट रेचा स्पीड तो असेल आणि टी जो आहे त्या ठिकाणी सोर्स पॉइंट पासून त्याच्या एंडिंग पॉइंट पर्यंत म्हणजे त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे की लास्ट पॉइंट त्याचा किती डिस्टन्स पर्यंत तो ट्रॅव्हल करतो त्यासाठी लागणारा त्या ठिकाणी वेळ असेल, असा एक तो प्रोडक्ट त्या ठिकाणी घेऊन आपण वेव्ह फ्रंटची जी रेडियस आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, म्हणजे पुढच्या आर्टिकल मध्ये जर व्ही आणि टी हे आलं तर ते समजून घ्यायचं की ती वेव्ह फ्रंटची रेडियस आहे.
ओके, आता हे झालं वेव्हफ्रंटच्या थोड्याशा एका मॅथमॅटिकल पार्ट बद्दल म्हणा किंवा थोडासा एक कंपोनंट घ्या किंवा एखादी आपल्या या वेव्हफ्रंट मध्ये नेमकं काय आहे किंवा त्या वेव्हफ्रंटच्या क्वांटिटी मध्ये आपल्याला काय बघायचे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ओके, वेव्हफ्रंट डिफाइन करताना आपण ती कशा पद्धतीने डिफाइन करू शकतो की इट इज द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर लाय इन और द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर इन सेम फेज रिच सायमल्टेनियसली लोकेटेड इन अ सिंगल लाईन. अशा पद्धतीने आपण वेव्हफ्रंट डिफाइन करतो. आता हायगन्स प्रिन्सिपल मध्ये थोडेसे 2-3 पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत की त्या प्रिन्सिपल मध्ये नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे. ओके, तर वेव्हफ्रंटची डायग्राम तुमच्या समोर ठेवतो कारण त्याचा रेफरन्स आपण थोडासा घेऊ आणि हायगन्स प्रिन्सिपल जे आहे ते आपण समजून घेऊ. ओके, सर्क्युलर टाइप मध्ये ती वेव्हफ्रंट इथे आपल्याला दिसली पाहिजे. हायगन्सच्या प्रिन्सिपल मध्ये पहिला स्टेटमेंट असं होतं की एव्हरी पॉइंट ऑन वेव्हफ्रंट every point on wavefront acts as secondary source of light. म्हणजे याचा मिनिंग काय आहे की वेव्हफ्रंट वर असणारा जो पॉइंट आहे, आता वेव्हफ्रंट जी आहे ती अशा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ती आहे, त्यामधला जो पार्ट तो लाईट रेचा आहे, लाईट सोर्सचा तो आहे. या वेव्हफ्रंट वरती असणारा प्रत्येक पॉइंट जो आहे, प्रत्येक सरफेसवर असणारा एव्हरी पॉइंट या ठिकाणी शब्द हा जो बघा एव्हरी पॉइंट ऑन वेव्हफ्रंट ऍक्ट्स ऍज सेकंडरी सोर्स. तर याचा अर्थ काय आहे की समजा हा जर सोर्स हा जो सुरुवातीचा मेन लाईट सोर्स जो आहे तो प्रायमरी समजा आपण त्याला पकडून चालू आणि त्याच्यानंतरचे जे पॉइंट्स आहेत वेव्हफ्रंट वरती असणारे ते पॉइंट्स त्याला आपण सेकंडरी सोर्स त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता सेकंडरी सोर्स म्हणजे नेमकं काय, जसं ह्या सुरुवातीच्या सोर्स पॉइंट पासून आपण ही वेव्हफ्रंट तयार करू शकलो तसंच आपण हा वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो घेऊन अशा प्रकारची वेव्हफ्रंट जी ती या पॉइंट मुळे या डायरेक्शनला, या पॉइंट मुळे या डायरेक्शनला, या पॉइंट मुळे इकडे आणि या पॉइंट मुळे इकडे आपण ती अशी तयार करू शकतो. त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे आपण आपलं पुढचं आर्टिकल आहे ते आपण बघूच, पण नेमकं त्याच्या अगोदर तुम्हाला हे प्रिन्सिपल मधलं स्टेटमेंट लक्षात घ्या किंवा ते वाक्य जे ते लक्षात घ्या की एव्हरी पॉइंट ऑन वेव्हफ्रंट विच इज ऍक्ट्स ऍज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट किंवा सेकंडरी सोर्स म्हणून आपण त्या ठिकाणी वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो घेऊ शकतो. ओके, सेकंडरी सोर्स हा याच्यासाठी वापरलेला आहे की ज्याप्रमाणे आपण समजा या ठिकाणी हा इनिशियल प्रायमरी पॉइंट समजा यस त्याला आपण नाव दिलं, तो आपण इनिशियल पॉइंट त्याला घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपण ही वेव्हफ्रंट तयार करू शकलो आहे. तर हायगन्सच्या प्रिन्सिपल मध्ये काय मानलेलं आहे की जी वेव्हफ्रंट तुम्ही घेता त्यासाठी लागणारा जसा सोर्स पॉइंट आहे तसाच सोर्स पॉइंट तुम्ही वेव्हफ्रंटवर असणारा प्रत्येक पॉइंट जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. म्हणजे म्हणायचं काय त्या ठिकाणी की वेव्हफ्रंटवर असणारा प्रत्येक पॉइंट जो आहे तो पुढे त्याच्या डायरेक्शन जशी त्याची पोझिशन असेल त्या डायरेक्शनने त्या ठिकाणी वेव्हफ्रंट जी आहे ती तयार करू शकतो. म्हणजे सेकंडरी याला पण आपण सोर्स जो आहे तो म्हणू शकतो. ओके, परंतु हा जो पॉइंट असेल तो ह्या लाईट सोर्स मुळे फ्लो होणाऱ्या डायरेक्शन मुळे किंवा त्या वेव्ह मुळे तो पॉइंट मिळालेला आपल्याला. इकडे पण तसंच आहे, इकडे पण तसंच आहे आणि इकडे पण तसंच आहे. फक्त समजून एवढं घेताना की हा प्रायमरी पॉइंट असेल याच्यामुळे हा पॉइंट जनरेट झाला म्हणून त्याला सेकंडरी म्हटलेलं आहे. ओके, हा प्रायमरी असेल याच्यामुळे हा पॉइंट आपल्याला भेटलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण त्याला सेकंडरी म्हटलंय. आणि हे जे पॉइंट्स आहेत एकाच फेज मध्ये असणार त्यांना आपण जोडतोय त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेव्हफ्रंट जी ती प्रोड्यूस होते. वेव्हफ्रंटची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर केली की इट इज द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर लाय इन सेम प्लेन सेम फेज. म्हणजे रिच सायमल्टेनियसली एकाच असे ते पॉइंट्स आहेत सर्व एकाच फेज मध्ये असणार आणि तेच पॉइंट्स जे आहेत ते सेकंडरी सोर्स म्हणून या ठिकाणी काम करू शकतात असं या ठिकाणी हायगन्सच्या प्रिन्सिपल मध्ये आपल्याला सांगितलं आहे. सेकंड जो पार्ट आहे या ठिकाणी प्रिन्सिपलचा तो असा सांगितलेला आहे की जो पॉइंट तुम्ही वेव्हफ्रंट वरचा घेणार आहात त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी जी वेव्हफ्रंट असेल सेकंडरी वेव्हफ्रंट तिला आपण सेकंडरी वेव्हफ्रंट तिला म्हणू शकतो किंवा सेकंडरी वेव्हलेट तिला म्हणू शकतो. त्याला वेव्हफ्रंटला पॅरलल वर्ड आहे हा वेव्हलेट. जसं याला वेव्हफ्रंट म्हणतो तसंच आपण त्याला वेव्हलेट पण म्हणू शकतो. असा एक पॅरलल पार्ट या ठिकाणी आहे की सेकंडरी जी वेव्हलेट आहे म्हणजे सेकंडरी वेव्हलेटचा अर्थ समजून घ्या. वेव्हफ्रंट ही आहे याच्यावरचा प्रत्येक पॉइंट जो येतो आपण सेकंडरी सोर्स म्हणून त्याला म्हणू शकतो आणि याच्यामुळे जी पुढे वेव्हफ्रंट अशा पद्धतीने जी तयार होईल त्या वेव्हफ्रंटला या ठिकाणी सेकंडरी वेव्हलेट म्हटलेलं आहे. आणि ती सेकंडरी वेव्हलेट मोर इफेक्टिव्ह ऍज कम्पेअर टू प्रायमरी वेव्हफ्रंट.
म्हणजे ह्या वेव्ह फ्रंट पेक्षा ती थोडीशी मोर इफेक्टिव्ह असेल असं ह्या हायगन्स प्रिन्सिपल मध्ये आपल्याला ते सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे जशी पहिली तुम्हाला वेव्ह फ्रंट मिळाली त्याच्यावरचा पॉईंट तुम्ही कन्सिडर केला, त्याच्यापासून तुम्ही अशी वेव्ह फ्रंट पुढे त्याच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी प्रोड्यूस केली, तर जी वेव्ह फ्रंट तुम्हाला सेकंडरी वेव्ह फ्रंट मिळेल किंवा सेकंडरी वेव्ह मिळेल ती मोर इफेक्टिव्ह असेल ऍज कम्पेअर टू प्रायमरी वेव्ह फ्रंट. म्हणजे तिचं जे स्ट्रक्चर असेल किंवा तिचा जो शेप असेल किंवा त्याचे जे ल्युमिनसचा जो पार्ट किंवा जो फोकसिंगचा जो पार्ट असेल तो तुम्हाला इफेक्टिव्ह त्या ठिकाणी वाटेल ऍज कम्पेअर टू फर्स्ट वेव्ह फ्रंट. ओके, थर्ड पार्ट जो आहे की जी अपोजिट डायरेक्शनला म्हणजे रिटर्न डायरेक्शनला जी वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होईल. ओके, म्हणजे रिटर्न डायरेक्शनला समजा पॉईंट वरती असेल आणि आपण समजा अशा पद्धतीने जर त्याचे पॉईंट समजा कन्सिडर केले तर डाऊनवर्ड साइडला म्हणजे त्याच्या अपोजिट साइडला जे वेव्हलेट्स तयार होते त्या एवढ्या काही इफेक्टिव्ह नसतील ऍज कम्पेअर टू अपवर्ड डायरेक्शनला. असा तो एक तिसरा पार्ट आहे. तो तिसरा पार्ट काही एवढा महत्त्वाचा नाही, फक्त दोन पॉईंट्स जे तुम्ही ते समजून घ्या, लक्षात घ्या. एव्हरी पॉइंट ऑन वेव्ह फ्रंट ऍक्ट्स एज सेकंडरी सोर्स. वेव्ह फ्रंट वर असणारा प्रत्येक पॉईंट जो आहे तो सेकंडरी सोर्स म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. आणि तो सेकंडरी सोर्स जो आहे तो त्याच्या पुढे जशी त्याची पोझिशन असेल, आता इकडे समजा आपण हा पॉईंट घेतला तर तो त्याच्या डायरेक्शन त्याच्या प्रोपॅगेशनने त्या ठिकाणी वेव्ह फ्रंटच्या तयार करत चालेल. इकडे बघितलं तर याचा जो इंटेन्सिव्ह पार्ट आहे की मोर इफेक्टिव्ह जो पार्ट तो इकडे असेल, या साईडला पॉईंट घेतला तर तो इकडे त्याचा वेव्ह फ्रंटचं काम जे ते करत असेल. इकडे जर बघितलं तर तो थोडासा त्याच्या डायरेक्शन म्हणजे त्याचा जो फ्लो ऑफ त्याची जी डायरेक्शन असेल त्या डायरेक्शनने तो जास्त प्रमाणात फ्लो त्या ठिकाणी होईल किंवा त्या डायरेक्शनने तो वेव्ह फ्रंट ज्या आहेत त्या प्रोड्यूस करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या हायगन्स प्रिन्सिपलची थिअरी जी आहे ती एक्सप्लेन करू शकलो. आणि ह्या थिअरीचा बेस तुम्हाला आता ती वेव्ह फ्रंट नेमकी कशी तयार होते हे तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ओके, म्हणजे हायगन्स प्रिन्सिपल जे आहे ते थोडंसं थिअरॉटिकल पार्ट आहे, पण त्याचा यूज जो आहे तो आपल्याला आता पुढच्या कन्स्ट्रक्शन करताना किंवा वेव्ह फ्रंटचं कन्स्ट्रक्शन करत असताना कसं त्याचा यूज केला जाऊ शकतो किंवा करतात ते आपण आज आताच्या ह्या पॉइंटला बघू. म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. स्पेरिकल हा शब्द याच्यासाठी की तिथं जो शेप आहे वेव्ह फ्रंटचा तो स्पियर टाइप त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या वेव्ह फ्रंटला या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह फ्रंट जे आहे ते म्हटलेले आहे. आता जो पार्ट आपण प्रिन्सिपल मध्ये बघितला तो आपल्याला आता प्रॅक्टिकली तो प्रूव्ह करायचा आहे किंवा प्रॅक्टिकली तो आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. समजा आपण हा या ठिकाणी सोर्स पॉइंट घेतला यस, आणि आपण जसं डायरेक्शन बघा छोटीशी डायग्राम इकडे पण काढतो. म्हणजे असं लोकेशन वेव्ह फ्रंटचं आपल्याला माहिती आता ते आपल्या थोडंसं डोक्यात फिट झालेलं असेल की वेव्ह फ्रंट जी आहे ती कशी तयार करतात किंवा कसं त्याचं लूप असतं किंवा कसं त्याचं स्ट्रक्चर असतं. ओके, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हा समजा सोर्स पॉइंट असेल आणि अशी ती वेव्ह फ्रंट आपण या ठिकाणी समजून चालू. सोर्स पॉइंट समजा आपण यस हा घेतला, आपण थोडासा अर्ध्याच भागाचा विचार करून हा टॉपिक जो आहे तो एक्सप्लेन करू. जास्त त्याला म्हणजे पूर्ण जर दाखवलं तर थोडीशी डायग्राम ती कॉम्प्लिकेटेड होईल आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला थोडंसं अवघड जाईल. त्याच्यामुळे आपण हाफ पोर्शन म्हणजे एवढाच भाग आपण अर्धा भाग घेऊ आपण तिथं अवॉइड करू आणि पुढचा भाग जो तेवढाच भाग आपण त्या ठिकाणी घेऊ आणि वेव्ह फ्रंटचं जे फॉर्म आहे ते तुम्हाला समजून सांगतो. ओके, समजा ह्या लाईट सोर्स पासून निघणाऱ्या ज्या लाईट रेज जे आहे त्याची एक डायरेक्शन इकडे, एक डायरेक्शन सरळ अशी घेऊ आणि एक डायरेक्शन अशी या ठिकाणी घेऊ. म्हणजे तीनच पोझिशन्स आपण या ठिकाणी घेऊ. त्या जेवढं डिस्टन्स समजा याचं असेल तेवढंच डिस्टन्स या पॉईंटचं असेल, तेवढंच डिस्टन्स या पॉईंटचं असेल. याला समजा आपण ए पॉईंट म्हणू, याला समजा आपण बी पॉईंट म्हणू आणि याला सी पॉईंट म्हणू. ओके, आता हे जे तसंच या ठिकाणी इकडे लाईन असेल, इकडे लाईन असेल, इकडे लाईन असेल आणि नंतर आपण काय करतो ते जे एंडिंग पॉईंट्स आहेत ते तसे त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण जर समजा याला जोडण्याचा प्रयत्न केला तर असं एक सर्क्युलर टाईप शेप जो आहे तो आपण या ठिकाणी दाखवू शकतो की जेणेकरून तुम्हाला वेव्ह फ्रंटचं जे पॉईंट आहे तो या ठिकाणी क्लिअर होईल. ओके, म्हणजे ह्या पॉईंटला आपण असं दाखवू शकतो की अशी ही पूर्णपणे अशी पूर्ण डायग्राम न घेता आपण तिथं फक्त हाफ लोकेशन जे आहे त्या ठिकाणी कन्सिडर केले किंवा तेवढं लोकेशन जे आपण त्या ठिकाणी ट्रेस केलेलं आहे. ओके, म्हणजे आता इथे तुम्हाला ही वेव्ह फ्रंट आहे हे क्लिअर झालं. एस पासून ए, एस पासून बी आणि एस पासून सी ही ती पोझिशन झाली. जशी ही वेव्ह दाखवली तशी आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी ती दाखवली. ओके, एवढं समजून झालं.
आता ह्या अकॉर्डिंग टू हायगन्स प्रिन्सिपल आपण बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय सांगता येईल की जो लाईट रेचा ह्या सोर्समुळे निघणारी जी लाईट रे आहे तिचा जो एंडिंग पॉइंट्स आहेत ते जर आपण जोडले एका रेषेवरती तर त्या ठिकाणी वेव्हफ्रंट प्रोड्यूस होते, हे आपल्याला माहिती आहे. 3 पोझिशन्स आपण घेतल्या एबीसी. आता हा त्याचा प्रायमरी सोर्स आहे. हायगन्स प्रिन्सिपल मध्ये आपण पहिल्याच स्टेटमेंट मध्ये असं म्हटलं की एव्हरी पॉइंट ऑन वेव्हफ्रंट विच इज ऍक्ट्स ऍज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट किंवा सेकंडरी सोर्स फॉर वेव्हफ्रंट. म्हणजे वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे या ठिकाणी म्हणजे ए बी सी ही त्या ठिकाणी प्रायमरी वेव्हफ्रंट झाली. ओके, ही काय झाली तर ती प्रायमरी म्हणजे याच्यामुळे तयार होणारी ती प्रायमरी वेव्हफ्रंट असेल. प्रायमरी वेव्हफ्रंट असेल एबीसी जी आहे ती. परंतु याच्यामुळे परत पुढे आपण समजा या डायरेक्शनने गेलो, याची पोझिशन घेतली तर त्याची वेव्हफ्रंट इकडे म्हणजे त्याचा जो फ्लोईंग ऑफ पॉइंट आहे तो इकडे आहे, याचा फ्लोईंग जर बघितला तर तो इकडे आहे आणि याचा फ्लोईंग बघितला तर तो या डायरेक्शनला. म्हणजे याच्यामुळे प्रोड्यूस होणारी वेव्हफ्रंट इकडे असेल, याच्यामुळे प्रोड्यूस होणारी वेव्हफ्रंट इकडे असेल, याच्यामुळे प्रोड्यूस होणारी वेव्हफ्रंट असेल ती पुढे या ठिकाणी असेल. आणि नंतर मग आपण त्याचं अशाच पद्धतीने जर म्हणजे पूर्ण तो भाग एका लाईनवरती आणण्याचा प्रयत्न केला वेगळे सेकंडरी वेव्हफ्रंट त्या ठिकाणी मिळेल. आता बघा या पॉइंटला ए पॉइंटला जसं आपण या ठिकाणी सोर्स म्हटलं तसंच आपण या ठिकाणी याला सोर्स पॉइंट म्हणू. फक्त हा प्रायमरी असेल आणि हा सेकंडरी असेल. प्रायमरी का तर आपण सुरुवातीला याला वापरलेला आहे. आणि हायगन्स प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला काय सांगितलं की त्या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो सेकंडरी सोर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतो, ज्याच्यामुळे आपल्याला वेव्हफ्रंट जी आहे ती नवीन त्या ठिकाणी तयार करता येऊ शकते. जशी ही या ठिकाणी आपण तयार केलेली तशी वेव्हफ्रंट आपण ए पॉइंट मुळे बी पॉइंट मुळे आणि सी पॉइंट मुळे ती तयार करू शकतो. ओके, त्याच्यामुळे ह्या पॉइंटचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामुळे समजा एस पासून ए याचा एवढा डिस्टन्स आहे तर आपण डिस्टन्स आता पुढे जास्त वाढवणार आहे. थोडंसं कमी डिस्टन्स आपण घेऊन ती वेव्हफ्रंट ती समजून घेऊ. समजा याची फ्लोइंग ऑफ पार्ट जो समजा हा आपण सेकंडरी सोर्स म्हणून जर याला यूज केलं तर याच्यामुळे फ्लो होणारी जी डायरेक्शन आहे ती इकडे असेल, काही रेज जे आहे ते इकडे असतील, काही रेज जे आहे ते इकडे असतील, काही रेज जे आहे ते इकडे असतील, काही इकडे असतील आणि काही इकडे असतील. ओके, म्हणजे आपण जर ते परत असं जोडण्याचा प्रयत्न केला तर एक वेगळं सर्क्युलर लूप जो आहे तुम्हाला या ठिकाणी तो म्हणजे एंडिंग पॉइंट जे तुम्ही समजा जोडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला असं एक सर्क्युलर लूप जे आहे त्या ठिकाणी ते प्रोड्यूस करण्याच्या ठिकाणी म्हणजे हा झाला त्याचा एंडिंग पॉइंट. ओके, आता हे बाकीचे जे पार्ट आहेत ते मी दाखवत नाही कारण डायग्राम ती तुम्हाला अशी एकदम जास्त डिस्टर्बटिव्ह वाटेल किंवा एकदम कॉम्प्लिकेटेड ते होऊन जाईल. फक्त तुम्ही समजून चाला की एकच डायरेक्शन या ठिकाणी देतो, तीच डायरेक्शन इकडे असेल तशी त्याची फ्लोइंग इकडे असेल तसं त्याची इकडे. सो तुम्ही या ठिकाणी समजून झाला की सोर्स पॉइंट आपण घेतो आणि त्याचे नंबर ऑफ डायरेक्शन्स जे आहेत लाईटच्या ते आपण त्या ठिकाणी दाखवतो. तसंच या ठिकाणी आहे, फक्त जसं एस तुम्ही कन्सिडर करताय सोर्स पॉइंट तसंच या ठिकाणी ए हा कन्सिडर करून झाला की तो सोर्स पॉइंट आहे. सेम फीचर याचा असा आहे म्हणजे फक्त इथे आपण डायरेक्शन इकडे दाखवली, याची डायरेक्शन आपण इकडे दाखवू सरळ. म्हणजे परत त्याचं समजा इकडे असं लोकेशन असेल, परत इकडे असेल, परत इकडे असेल आणि परत या ठिकाणी दिसेल. आणि समजा आपण त्याची एंडिंग पॉइंट परत जोडले तर ते तुम्हाला असं परत तिसरं सर्कल जे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेलं आहे असं या ठिकाणी दिसेल. ओके, पॉइंट समजून घ्या. आणि परत हे झाल्यावरती अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो, नाव ते समजून घ्या. याची पण डायरेक्शन जशी आपण या ठिकाणी घेतली तशीच जर समजा आपण याला पुढे नेलं तर हा पण त्याच्या फ्लोइंग असा इकडे जाईल. काही रेस त्याच्या इकडे असतील, काही रेस त्याच्या इकडे असतील, काही रेस त्याच्या समजा इकडे असतील, काही समजा त्याच्या इकडे असतील आणि ते लास्ट पॉइंट जे जर ते आपण जोडले तर असं एक वेगळं सर्कल जे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. बरोबर, म्हणजे आता हा ए पॉइंट बी पॉइंट आणि हा झाला सी पॉइंट तुमचा त्याचा सोर्स पॉइंट. त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारा या पॉइंटला आपण समजा ए डॅश म्हटलं, याला समजा बी डॅश म्हटलं आणि याला समजा सी डॅश म्हटलं. आणि ज्या वेळेस आपण समजा हे पॉइंट असे जोडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक वेगळ्या प्रकारची वेव्हफ्रंट जी ती तुम्हाला प्रोड्यूस होताना त्या ठिकाणी दिसेल. ओके, म्हणजे एबीसी जशी प्रायमरी वेव्हफ्रंट आहे तशी ए डॅश बी डॅश आणि सी डॅश ही जी आहे ही सेकंडरी वेव्हफ्रंट आपण तिला म्हणू शकतो. ओके, म्हणजे सेकंडरी वेव्हफ्रंट जे आहे ते याचं आपण नाव त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा सेकंडरी वेव्हफ्रंट जे आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. फरक लक्षात घ्या, वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शन आपण कसं केलेलं आहे. समजा याला आपण टाइम जो येतो टी बिकम 0 म्हणू आणि याला समजा आपण टाइम जो येतो कॅपिटल टी म्हणू. म्हणजे सांगायचं उद्देश आहे की ही प्रायमरी म्हणून त्याला इनिशियल टाइम आपण घेतला. तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, असं नाही की 0 घेतला म्हणून तुम्ही 0 घ्या किंवा इथं टी घेतला म्हणून तुम्ही टी घ्या. तुम्ही असं म्हणा की समजा 1 सेकंदाला आपण घेतलं मग पुढे 2 सेकंदाला टाइम तुम्ही तुमच्या मनाने त्या ठिकाणी लोकेशन त्याचं जे ते घेऊ शकतात. फक्त कन्स्ट्रक्शन समजून घ्या, टाइमला तिथे वेटेज तुम्ही देऊ नका कारण तुम्हाला माहिती की वेळेनुसार त्याची पोझिशन जी ती चेंज होत चालेल. मग पुढे समजा टाइम हा टी जो आहे मग पुढे आपण T1 घेऊ, पुढे T2 घेऊ, त्याला आपण त्याला जास्त महत्त्व देऊ नका.
फक्त तुम्ही त्याची व्हॅल्यू काही घेऊ शकता. आता पुस्तकामध्ये जे 0 आणि टी घेतले त्याच्यामुळे मी ते तुम्हाला घेण्याचा तेच घेतो, कारण तेच आपल्याला ठिकाणी रेफर केलेलं आहे. तुम्ही काही घ्या, टाइमचं इथे एवढं महत्व देऊ नका. तुम्ही त्याची व्हॅल्यू टाका, 1 सेकंड टाका, 2 सेकंड टाका, 3 सेकंड टाका, 4 सेकंड टाका, असं तुम्ही या ठिकाणी करू शकता. पॉइंट नेमका काय आहे तो समजून घ्या की जसं हायगन्स प्रिन्सिपल मध्ये तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय म्हटलं आपण की लाईट सोर्स जो आहे त्याच्यामुळे प्रोड्यूस होणारी जी वेव्ह फ्रंट असते त्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो सेकंडरी सोर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि त्या सेकंडरी सोर्स मुळे प्रोड्यूस होणारी पुढची जी वेव्ह फ्रंट असेल ती मोर इफेक्टिव्ह त्या ठिकाणी असते. आता नेमकं ते कसं, तर हा सोर्स जो आहे तुमचा हा सुरुवातीचा आहे जो आपण यस म्हटलं, त्याचे 3 पोझिशन 3 डायरेक्शन जे आहे ते आपण घेतल्या, ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट. आता आपण असं म्हणतो की ती एक वेव्ह फ्रंट आहे, म्हणजे एबीसी जी आहे ती वेव्ह फ्रंट आहे. मग आपण हायगन्सच्या प्रिन्सिपल मध्ये असं म्हटलेलं आहे की एव्हरी पॉइंट ऑन वेव्ह फ्रंट विच इज ऍक्ट्स एज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऑर वेव्ह फ्रंट. त्याच्यामुळे आपण ए पॉइंट आणि बी पॉइंट आणि सी पॉइंट असे जे पॉइंट्स आहेत पुढे समजा डी ई जेवढे असतील तुम्ही जेवढं पोझिशन घेसाल तेवढे पॉइंट तुमचे पुढे ते वाढत चालतील. तुम्ही जेवढे पॉइंट घ्याल तेवढे तुम्हाला वेव्ह फ्रंट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट झाले म्हणजे त्या ठिकाणी दिसतील. त्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की ए पॉइंट पासून ए जो आहे हा वेव्ह फ्रंट वरचा पॉइंट आहे. जसं इकडे समजा आपण घेतलं असं, समजा इकडे आपण घेऊ ए, इकडे घेऊ समजा सी आणि बी. समजा आपण एवढाच भाग जो आहे त्या ठिकाणी कन्सिडर केला असं समजून आपण या ठिकाणी डायग्राम मी तुम्हाला ते सांगतो की ए पॉइंट इथे असेल, बी पॉइंट इथे आणि सी पॉइंट इथे. तर ए मुळे ए पॉइंट जो आहे तो सेकंडरी सोर्स आहे, बी पॉइंट जो तो पण सेकंडरी सोर्स आहे आणि सी पॉइंट जो तो सेकंडरी सोर्स आहे अकॉर्डिंग टू हायगन्स प्रिन्सिपल. ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. याच्यामुळे काय होतं की त्याच्या प्रत्येक पॉइंट जर तो सोर्स पॉइंट असेल तर तो नवीन अजून वेव्ह फ्रंट तयार करतो. ते आपण सेकंड स्टेटमेंट मध्ये हायगन्स प्रिन्सिपलच्या ते म्हटलेलं आहे की द सेकंडरी वेव्हलेट जी प्रोड्यूस होणारी आहे किंवा सेकंडरी वेव्ह फ्रंट जी प्रोड्यूस होणारी आहे ती मोर इफेक्टिव्ह असेल ऍज कम्पेअर टू प्रायमरी. म्हणजे प्रायमरी वेव्ह फ्रंटच्या कंपॅरेटिव्हली सेकंडरी वेव्ह फ्रंट जी इथे मोर इफेक्टिव्ह मोर अट्रॅक्टिव्ह त्या ठिकाणी असेल. म्हणजे एबीसी जे आहे तुमचे ते सेकंडरी सोर्स आहे. सुरुवातीला फक्त यस हा एकच सोर्स होता, नंतर तुम्ही त्या वेव्ह फ्रंट वरचे नंबर ऑफ पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही घेतले. तुम्ही कितीही पॉइंट त्या ठिकाणी घ्या, इथला घ्या किंवा इथलं लोकेशन घ्या, हे लोकेशन घ्या किंवा हे लोकेशन घ्या, कोणतीही लोकेशन तुम्ही घ्या आणि असं स्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकता. जर त्या ठिकाणी वेव्ह फ्रंटचा प्रोड्यूस होणारा शेप जो आहे तो स्पेरिकल टाइप असेल म्हणजे सर्क्युलर टाइप तो असेल तर त्याला आपण स्पेरिकल वेव्ह फ्रंट जे आहे त्या ठिकाणी ते म्हणू शकतो. ओके, हा फरक या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह फ्रंटचा आहे. ओके, एवढं समजून घ्या. बरोबर, म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट नेमकं काय किंवा स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं इक्वेशन का त्या ठिकाणी आलं किंवा स्पेरिकल त्याला का म्हटले, कारण त्याचा शेप जो आहे साईज जी आहे ती सर्क्युलर टाइप आहे, स्पेरिकल टाइप आहे. म्हणून तिथं तुम्हाला स्पेरिकल टाइप वेव्ह फ्रंट किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट आपण त्या टॉपिक मध्ये त्याला म्हणू शकतो. तुम्हाला शेप जो आहे तो पण त्या ठिकाणी स्पेरिकल दिसतोय. मग ए मुळे तयार होणारा पॉइंट पुढचा ए डॅश, बी मुळे बी डॅश आणि सी मुळे सी डॅश. मग असे एंडिंग पॉइंट्स जे आहेत ते पण आपण जोडले तर तुम्हाला ए डॅश, बी डॅश आणि सी डॅश असे एक लूप एक स्ट्रक्चर शेप जो आहे तो स्पेरिकल टाइप दिसतोय. त्याच्यामुळे त्या ए पॉइंट मुळे तुम्हाला ए बी सी या पॉइंट मुळे ए डॅश, बी डॅश आणि सी डॅश हे तुम्हाला सेकंडरी वेव्ह फ्रंटचं प्रोडक्शन आहे किंवा सेकंडरी वेव्ह फ्रंट त्या ठिकाणी प्रोड्यूस झाली हे आपण ह्या पॉइंटला सांगू शकतो किंवा त्या टॉपिक मध्ये आपण ते क्लिअर करू शकतो. ओके, म्हणजे सेकंडरी वेव्ह फ्रंट जी आहे ती कशी प्रोड्यूस होते किंवा सेकंडरी वेव्ह फ्रंट प्रोड्यूस होण्यासाठी काय लागतं तर त्याला जास्त महत्व किंवा जास्त त्याला असं काहीतरी वेगळं सेटअप म्हणा किंवा वेगळा एक्सपेरिमेंट जो लागत नाही, त्याच ठिकाणी आपण त्याला कन्स्ट्रक्ट करू शकतोय. ओके, आता थोडीशी ही मी डायग्राम जी मी मला सोप्या याच्यात दाखवलेली आहे, कॉम्प्लिकेटेड ती तुम्ही करू शकता. म्हणजे जवळजवळ तुम्ही सर्कल दाखवले हे तर तुम्हाला ती अजून अशी जे मोठी डायग्राम तुम्हाला ती वाटेल. हे सर्कल तुम्ही अजून जवळ घ्या, इकडचं तुम्ही थोडंसं जवळ घ्या, म्हणजे जशा पोझिशन तुम्ही एबीसीच्या घेशाल तसं तुम्हाला त्या ठिकाणी सर्कलचे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. आता हे मधलं सर्कल जे आहे ते फक्त आपण एक साधा आपल्या समजण्यासाठी की ए मुळे एवढ्या भागात वेव्ह फ्रंट तयार होऊ शकते, बी मुळे एवढ्या भागात वेव्ह फ्रंट तयार होऊ शकते, सी मुळे एवढ्या भागात वेव्ह फ्रंट जी तयार होऊ शकते, त्यासाठी हे छोटे छोटे सर्कल जे आहेत ते आपण ते घेतलेले आहेत. आता समजा आपण या ठिकाणी असं पकडून चालू की इथं याला लागणारा स्पीड जो आहे तो व्ही असेल आणि टायमिंग जो आहे तो समजा आपण टी त्या ठिकाणी घेतला तर ही झाली त्या वेव्ह फ्रंटची समजा रेडियस ती असेल. ओके, आता ह्या सुरुवातीची जी वेव्ह फ्रंट आहे एबीसी ती आपण टाइम सुरुवातीच्या टाइमला घेतली, नंतरची जी वेव्ह फ्रंट आहे ए डॅश, बी डॅश आणि सी डॅश ती आपण नंतरच्या वेळेला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा त्या वेगळ्या वेळेला किंवा ए पासून ए डॅश पर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेसाठी टी कॅपिटल टी आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला आहे. ओके, म्हणजे सुरुवातीचा टाइम तुम्ही 0 कन्सिडर करा, नंतर तुम्ही तो टी करा.
या 0 आणि डी च्या जागी तुम्ही 1 कन्सिडर करा किंवा 2 कन्सिडर करा, 3 कन्सिडर करा किंवा 4 काही तुम्ही त्या ठिकाणी टायमिंग जो घेऊ शकता. त्याला फक्त तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे की तो 0 नेमका कशासाठी आहे किंवा 1 नेमका कशासाठी किंवा तो टाइम नेमका कशासाठी. म्हणजे पहिला जो टाइम घ्यायचा तो प्रायमरी साठी घ्या आणि दुसरा जो टाइम घ्यायचा तो सेकंडरी वेव्हलेट साठी त्या ठिकाणी घ्यायचा. ॲज कम्पेअर टू प्रायमरी सेकंडरी वेव्हलेट बिकम्स इफेक्टिव्ह असं त्या हायगन्स प्रिन्सिपल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत होतं किंवा सांगू शकतो आपण. जसं स्पेरिकल वेव्हफ्रंटचा पार्ट आपण बघितला तसंच या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी वेव्हफ्रंट प्लेन वेव्हफ्रंटचा जो पार्ट आहे तो पण त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येऊ शकतो किंवा आपण ते कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके, आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे असं एका रेषेत सरळ रेषेत त्या ठिकाणी ते पॉईंट येत त्याला प्लेस सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ते पॉईंट आपण घेऊ शकत नाही किंवा त्याला आपण या वेव्हफ्रंट मध्ये त्याला आपण घेणार नाही. समजा तुम्ही सोर्स पॉईंट जो आहे तो असा कन्सिडर करा की तो लिनियर फॉर्म मध्ये असेल म्हणजे रेषेच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोड्यूस होणाऱ्या ज्या वेव्हज आहेत किंवा डायरेक्शन्स ज्या आहेत त्या आपण असं स्ट्रेट त्या ठिकाणी घेऊ शकतो. ओके, म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्या डायरेक्शन्स ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. समजा आपण याला असं कन्सिडर करू की असा जो पार्ट आहे तो समजा हा सोर्स पॉईंट असेल तुमचा असा लिनियर फॉर्म मध्ये त्या ठिकाणी सोर्स असेल की जेणेकरून रेज ज्या आहेत त्याच्या स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी असेल काही इकडे त्या ठिकाणी आपण एकच पोझिशन त्या ठिकाणी घेऊ. समजा ह्या सोर्स पॉईंट पासून ही लोकेशन जी आहे ती ए असेल, ही लोकेशन जी आहे ती बी असेल, ही लोकेशन जी आहे ती सी असेल, ही लोकेशन जी आहे ती डी असेल आणि ह्या त्या वेव्हच्या एंडिंग पॉइंट्स आहेत लास्ट पॉइंट आहेत आणि ते आपण जोडल्यानंतर एक लाईन जी आहे किंवा एक सरळ रेषा जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. म्हणजे एंडिंग पॉइंट जोडल्यानंतर तुम्हाला असा एक प्लेन फॉर्म सरळ फॉर्म म्हणजे प्लेन जसं प्रतल आपण म्हणतो की एकाच रेषेत एकाच ठिकाणी असणारे ते सर्व पॉइंट येते ते असे लाईन फॉर्म मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रोड्यूस होणं दिसतंय. ओके, अशा टाईपच्या वेव्हफ्रंटला तुम्ही त्या ठिकाणी प्लेन वेव्हफ्रंट म्हणू शकता. आपण वेव्हफ्रंटची डेफिनेशन केलेली आहे किंवा डिफाइन केलेली आहे की लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर इन सेम फेज reach simultaneously lie on a single line. Locus of all point आता A पॉइंट, B पॉइंट, C पॉइंट आणि D पॉइंट इकडे समजा असा लिनियर लाईट सोर्स तो आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या डायरेक्शन त्याचे स्ट्रेट घेतलेलं आहे. तुम्ही खालच्या अँगलने घ्या, इकडे घ्या किंवा वरती घ्या, तुम्ही कसे या ठिकाणी सोर्स तो येतो तसा लिनियर असेल तर त्या ठिकाणी आपण त्याचं पोझिशन कितीही करू शकतो. म्हणजे A पॉइंट, B पॉइंट आणि C पॉइंट आणि D पॉइंट असे जे ते एंडिंग पॉइंट्स आहेत तसे या ठिकाणी आपण हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये काढलं तर त्याला आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणून टाकलं. तसं या ठिकाणी ABCD जोडल्यानंतर एक लाईन तुम्हाला फॉर्म मिळाली. लिनियर लाईन जी आहे लिनियर फॉर्म जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला जो मिळाला यालाच आपण प्लेन फॉर्म जो येतो म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे त्या प्रोड्यूस होणाऱ्या वेव्हफ्रंटला आपण प्लेन वेव्हफ्रंट जे म्हणू शकतो. वेव्हफ्रंट हा शब्द या ठिकाणी कशासाठी आहे तर वेव्हफ्रंटची डेफिनेशन आपण कालच बघितली. लोकस ऑफ ऑल पॉइंट्स विच आर इन सेम फेज रीच सायमल्टेनियसली लाय ऑन अ सिंगल लाईन. म्हणजे एक ग्रुप तो आहे लोकस ऑफ ABCD असे पॉइंट्सचा तो एकाच रेषेत एकाच लाईन वरती एकाच फेज मध्ये असणारा आणि एकाच वेळेस तो पोहोचणारा त्या ठिकाणी तो असेल. ओके, आता हा पॉइंट जर तुम्ही हायगन्स प्रिन्सिपलच्या याने जर कन्स्ट्रक्ट केला किंवा हायगन्स प्रिन्सिपल मध्ये आपण म्हटलेलं आहे की एव्हरी पॉइंट ऑन वेव्हफ्रंट जी ऍक्ट्स एज सेकंडरी सोर्स. म्हणजे याला आपण समजा सेकंडरी सोर्स म्हटलं, याला पण सेकंडरी म्हटलं, याला पण सेकंडरी म्हटलं आणि याला पण सेकंडरी म्हटलं. तर समजा याची जी वेव्हफ्रंट प्रोड्यूस करण्याची जी ट्रॅक्ट आहे ती परत समजा असेल मी इथं आपण A डॅश म्हटलं, हा समजा इकडे गेला असेल हा इथं B डॅश झाला, हा पुढे गेला तर हा समजा C डॅश झाला, हा इकडे गेला तर हा समजा इथे D डॅश झाला. आता ही एकच लाईन दाखवली मी. म्हणजे सोर्स जर तो असेल तर तो इकडे पण जाईल, इकडे पण जाईल, इकडे पण जाईल आणि इकडे पण जाईल. आपण तसाच इकडे पण जाईल, इकडे पण जाईल, इकडे पण जाईल आणि इकडे पण जाईल. आपण तसाच इकडे पण जाईल, इकडे पण जाईल, इकडे पण जाईल किंवा सरळ फॉर्म मध्ये त्या ठिकाणी जर लोकेशन जे ते होऊ शकतं आणि मग ते जे ते आपण एका लाईन वरती घेण्याचा प्रयत्न करू मग असे सर्कल त्या ठिकाणी प्रोड्यूस होतील. ओके, म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्कल फॉर्म जो आहे तो प्रोड्यूस होईल आणि परत आपण याचे A डॅश, B डॅश आणि C डॅश आणि D डॅश हे जर जोडले तुम्हाला परत त्या ठिकाणी प्लेन फॉर्म जो आहे किंवा सरळ रेषा जी आहे तुम्हाला ती प्रोड्यूस होताना त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे याच ठिकाणी आपण जसं ABCD ही जी आहे A, B, C आणि D याला प्रायमरी सोर्स याला प्रायमरी वेव्हफ्रंट म्हणू तसं A डॅश, B डॅश, C डॅश आणि D डॅश याला आपण सेकंडरी वेव्हफ्रंट त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ओके, म्हणजे हा फरक आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि
प्लेन वेव्हफ्रंट मधला फरक फक्त एवढाच आहे की त्या ठिकाणी साईज आणि शेप जी आहे त्याच्यावर तुम्ही त्याला प्लेन वेव्हफ्रंट किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंट टाईप जो आहे तो आपण त्याला नाव देऊ शकतो. सरळ रेषेमध्ये जर ते सर्व पॉईंट आले तर त्याला आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस होणाऱ्या वेव्हफ्रंटला प्लेन वेव्हफ्रंट म्हणा. आणि जर असं स्पेरिकल टाईप त्या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर आलं तर त्याला आपण समजून चालायचं, म्हणजे सर्व पॉईंट जोडल्यानंतर तुम्हाला जर शेप तो असा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये आला किंवा स्पेरिकल टाईप मध्ये आला तर त्याला तुम्ही स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणा. किंवा एका सरळ रेषेमध्ये जर ते सर्व पॉईंट्स आले तर त्या ठिकाणी ते पॉईंट जोडल्यानंतर जी रेषा सरळ रेषेत जर ते आले किंवा प्लेन फॉर्म मध्ये जर ते आले तर त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट जे आहे ते म्हणू शकतो. ओके, थोडेसे टायमिंग पण समजा या ठिकाणी तुम्ही टी जो आहे तो 0 घ्या पहिल्या वेव्हफ्रंटला, नंतर तुम्ही समजा टी इक्वल टू कॅपिटल टी घ्या. टाइमचं तुम्ही त्याला महत्व देऊ नका, तुम्ही काही या ठिकाणी नोटेशन वापरू शकता. 1 2 3 5 त्याचे काही आकडे तुम्ही टाकू शकता. इथं समजा 5 सेकंद घेऊ, इथं समजा 10 घेऊ, काही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, त्याला महत्व नाही. तर समजून घ्यायला की पहिली वेव्हफ्रंट जी आहे प्रायमरी वेव्हफ्रंट ती नेमकी कोणत्या टाइमला आहे आणि सेकंडरी वेव्हफ्रंट ती नेमकी कोणत्या वेळेला आहे एवढंच त्या ठिकाणी समजून घ्या. आणि पॉईंट जो आहे तो क्लिअर करा. हा पॉईंट जो आहे तो फक्त प्रिन्सिपल जे आहेत हायगन्सचे प्रिन्सिपल त्याच्यावर तो डिपेंड आहे. त्याच्यात म्हटलंय की एव्हरी पॉईंट ऑन वेव्हफ्रंट विथ सेकंडरी सोर्स आणि त्या सेकंडरी सोर्स मध्ये प्रोड्यूस होणारी जी वेव्हफ्रंट आहे ती मोर इफेक्टिव्ह असेल. एवढंच तुम्ही हायगन्स प्रिन्सिपल जे आहे ते लक्षात ठेवा. आणि त्या हायगन्स प्रिन्सिपलचा जो यूज आहे तो आपण ह्या कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट साठी आपण तो वापरलेला आहे. ओके, आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघू. उद्याच्या लेक्चरला आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्हफ्रंट आणि रिफ्रॅक्शन ऑफ वेव्हफ्रंट जे त्याचा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.